नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विषय आधीच्या या चॅनलमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या MSRTC मध्ये आलेल्या नवीन ई बसेसची माहिती. 13 फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते ठाणे येथील खोपट बस स्थानकावर इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करण्यात आले. एसटी राज्याची लाईफलाईन आहे. एसटीचे ड्रायव्हर व कंडक्टर यांचे कायम गावकऱ्यांशी ऋणानुबंध असे नाते आहे. तसेच ग्रामीण भागाच्या विकासात एसटीचे मोठे योगदान सुद्धा आहे. काळानुरूप एसटी मध्ये अनेक बदल झाले असून आता एसटीच्या ताफ्यात 5150 संपूर्णपणे बसेस दाखल झाल्या आहे. या नवीन बसमुळे प्रवाशांना आरामदायक प्रवास आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या बसेससाठी राज्यभरात 173 पेक्षा जास्त बस स्थानकांवर इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्थानके निर्माण केले जाणार आहे. 34 आसन क्षमता असणारी ही ई बस 14 फेब्रुवारी पासून बोरिवली ठाणे नाशिक या मार्गावर धावत आहे. तर आता आपण जाणून घेऊ या बसच्या तिकिटाचा दर किती राहणार आहे. या बसचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी बस सारखाच असणार आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना 50% तर 65 ते 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना 50% आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर 100% सवलत मिळणार आहे. तर ही बस सुरू करण्याचं कारण तुमच्या मते काय असू शकतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. परंतु आता मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार ही बस सुरू करण्याचं कारण एकमेव असू शकतं ते म्हणजे डिझेलवरील बसेसचा होणारा खर्च हा अधिक आहे. डिझेलचा खर्च वाहनांच्या मेंटेनन्सवर करावा लागणारा खर्च अधिक आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागातील बस सेवांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरही याचा परिणाम होत असतो. परंतु आता ही बसेस जिल्ह्यात दाखल होणार आहे, त्यामुळे इंधनावरील खर्चात बचत होणार असून मेंटेनन्सचाही खर्च होणार नाही. त्यामुळे आपसुकच महामंडळाचे उत्पादन वाढणार आहे व प्रवाशांना सुद्धा आरामदायक प्रवास करणे शक्य होणार आहे. लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक बसच्या आरक्षणासाठी प्रवासी एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. तसेच एसटी महामंडळाच्या मोबाईल ॲपद्वारे तिकीट सुद्धा बुक करू शकता. या सेवांचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. तर मित्रांनो, तुमचे याविषयी काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. या बसमध्ये तुम्हाला कोणकोणते फीचर्स मिळणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.